हॅलो स्टुडंट्स, तर आपल्या गव्हर्नमेंटचा रिवाइज कॅप 2 ची लिस्ट आलेली आहे। आपल्याला पहिलीची लिस्ट होती त्याच्यामध्ये काहीतरी टेक्निकल इश्यूज आले होते, त्यामुळे ती जी लिस्ट होती कॅप 2 ची तर ती कॅन्सल झाली होती आणि आजच आपल्याला ही सकाळी कॅप 2 ची रिवाइज लिस्ट आलेली आहे। ठीक आहे, तर यानुसार ओपन कॅटेगरीचा ऑल इंडिया रँकचा क्लोजिंग कट ऑफ हा मी काढलेला आहे। ठीक आहे, तर आर ए पोद्दार मुंबई गव्हर्नमेंट कॉलेज आहे, तर त्याचा ऑल इंडिया रँक आहे ओपन कॅटेगरीसाठी क्लोजिंग 64,391। नंतर आहे GAC नागपूर गव्हर्नमेंट कॉलेज नागपूर, त्याचं क्लोजिंग कट ऑफ आहे ओपन कॅटेगरीसाठी 81,063। नंतर आहे SM श्री आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूर गव्हर्नमेंट कॉलेज आहे, त्याचा कट ऑफ आहे ओपन कॅटेगरीसाठी 99,716। नंतर आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज जळगावचं कॉलेज, त्याचा ओपन कॅटेगरीसाठी क्लोजिंग रँक आहे 1,10,436। तुम्ही बघू शकता लिस्टमध्ये हा रँक टाकला की तुम्हाला लास्टचा ओपन कोटामध्ये सिलेक्ट झालेला विद्यार्थी हा दिसेल। नंतर आहे GAC नांदेडचं कॉलेज, त्याचा कट ऑफ आहे ओपन कोटामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 86,214। नंतर आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज धाराशिव उस्मानाबाद, त्याचा कट ऑफ दिलेला आहे ओपन कॅटेगरीसाठी 97,389। नंतर आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामतीचं, त्याचं कट ऑफ दिलेला आहे 99,262 ओपन कोटामध्ये म्हणजे ओपन कॅटेगरीज। नंतर आहे KVT शिरपूरचं कॉलेज आहे धुळेचं, त्याचा कट ऑफ दिलेला आहे 1,23,375। तर सर्व गव्हर्नमेंटमधून याचा सर्वात जास्त ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ केलेला आहे। ठीक आहे, तुम्ही आता बघू शकता की तुमचा गव्हर्नमेंटला नंबर हा कॅप 3 मध्ये लागू शकेल की नाही, ज्यांना गव्हर्नमेंट कॉलेजेस पाहिजे असतील त्यांचं। ठीक आहे, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू गव्हर्नमेंट एडेड कॉलेजचे कट ऑफ्स। ठीक आहे, थँक्यू।